नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण नाश्त्याकरिता अतिशय पौष्टिक असा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे मोड आलेल्या मुगाची उसळ। एका दिवसामध्ये मुगाला मोड कशी आणायची, सोबतच त्यापासून अतिशय मऊ चविष्ट अशी पौष्टिक मुगाची उसळ कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। मुगाची उसळ बनवण्याकरिता एक वाटी मूग मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अशी भिजत ठेवलेली आहे। जर तुम्हाला एका दिवसामध्ये मुगाला मोड आणायचे असतील ना, तर सकाळी आपल्याला मूग भिजू घालायचे आहेत। जवळपास मी सकाळी 9 वाजता मूग असे भिजवले होते पाण्यामध्ये। आता रात्रीचे 9 वाजत आहेत आणि तुम्ही बघू शकता या मुगाला हलके हलके मोड यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण या मुगामधील एक्स्ट्राचं पाणी जे असतं ना, ते गाळणीच्या साहाय्याने अशी या पद्धतीने गाळून घ्यायचे। मुगातलं जे पाणी असतं ना, या पद्धतीने पूर्णपणे गाळून घ्यायचे, जास्त पाणी मुगामध्ये असू नये। आता हे मूग मी एका सुती कपड्यामध्ये घालत आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही कॉटनच्या एका रुमालमध्ये जर बांधलं ना तरी चालेल। कॉटनचाच कपडा आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी गाठ बांधून घेतलेली आहे। मूग हलकीशी ओली देखील दिसत आहे, तुम्ही बघू शकता। मुगाला छान अशी मोड येण्याकरिता आपल्याला याच्यावरती एक पातेलं झाकायचं आहे, जेणेकरून मूग छान असे गरम राहतील आणि रात्रभर हे असंच राहू देऊ। आता ही मूग मी रात्रभर अशीच बांधून ठेवलेली होती। आता दुसऱ्या दिवशी आपण याची गाठ खोलून घेऊया आणि तुम्ही बघू शकता या मुगाला छान असे मोड आलेले आहेत, किती सुंदर आलेले आहेत। चला तर मोड आलेल्या मुगाची आपण उसळ बनवून घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालूया, एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। दोन्ही जिन्नस छान असे तडतडले की 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। मुगाच्या उसळमध्ये हिरवी मिरची चवीला छान लागते, तुम्ही लाल मिरची देखील घालू शकता। आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालू, लो फ्लेमवर छान असे जिन्नस परतून घेऊ। आता यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि हा देखील मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालूया। मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर फोडणीला घातली ना तर त्याची चव कुठल्याही पदार्थामध्ये खूप छान उतरते, त्याकरिता कोथिंबीर फोडणीला नक्कीच घालायची, हलकीशी परतवून घ्यायची आहे। आता या स्टेजवरती मोड आलेली मूग आपल्याला यामध्ये घालायची आहे, छान अशी परतून घ्यायची आहे। आता मूग शिजावे लागते, याकरिता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। 1-2 वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ देखील आपण आधीच घातलेलं होतं। मिक्स करून घ्यायचं, मंद आचेवर झाकण ठेवून हे मूग आपल्याला 10 मिनिटे छान असे शिजवून घ्यायचे। कुणी कुणी काय करतात, मूग आधी शिजवून घेतात मग त्याला फोडणी देतात। मग काय होतं ना, मुगामधील जे प्रोटीन असतं ते पाण्यासह निघून जातं। त्याकरिता तसं न करता आपल्याला मुगामध्ये पाणी घालूनच मग मटकी शिजवून घ्यायची। त्याने काय होतं, आपल्या उसळला चवही खूप छान येते। आता काही वेळातच इथे आपली मटकी छान अशी शिजून झालेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मटकी आपण सर्व करून घेऊया। अतिशय हेल्दी आणि चविष्ट असा नाश्ता बनून तयार झालेला आहे आपला। मोड आलेले पदार्थ आरोग्यासाठी किती छान असतात तुम्ही तर जाणतच असाल। मटकी सर्व करताना यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव घालायचं, म्हणजे कसं मटकी दिसायलाही छान दिसते। यावरती थोडंसं लिंबू पिळायचं आणि गरमागरम मटकी एन्जॉय करायची, चवीला अगदी भन्नाट लागते। तर हा प्रोटीन रिच नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कसं झालं कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।